नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असतानाच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे समर्थक एक एक करून काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपवासी होत असल्याने काँग्रेस पक्षात चिंतेचे वातावरण आहे. सोमवारी पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, लोकशाही संपवण्याचे काम भाजप करत आहे. देशात निवडणुका होत असतानाही विरोधकांना संपवण्याचे काम सत्तेत असलेले सरकार करत आहे. रशियात पुतीन जे करत आहेत तीच गोष्ट म्हणजे विरोधी पक्ष न ठेवता केवळ दिखाव्यासाठी लोकशाही ठेवायची हे इथेही होत आहे. विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर मोठ्या पुतीन यांच्या पावलावर पाऊल ठेवून विरोधकांना संपवत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांवर केलाय. वडेट्टीवार म्हणाले, विरोधकांना संपवा, त्यांची खाती गोठवा. जनता हे सर्व पाहत आहे. येणाऱ्या काळात जनता त्यांना काढून फेकून देईल. ही माणसे असेपर्यंत सत्तेचा मुकुट कायम राहील असं त्यांना वाटतंय. हुकुमशाहीच्या माध्यमातून देश चालवण्याची मानसिकता घेऊन बसले आहे. देशासह महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्या विरोधात आम्ही जनतेत जाणार आहोत. जनताच कायदे ठरवेल. नाही, हे या देशात आता जरी निवडणूक प्रक्रिया असली तरी या देशात आता लोकशाही जिवंत ठेवायची नाही, विरोधक संपवून टाकायचे. रशियामध्ये जे पुतीन करत आहेत की विरोधकच ठेवायचं नाही आणि दाखवायला लोकशाही दाखवायची, संविधान वरचा फान बरोबर ठेवायचा आणि आतला पूर्ण बदलवायचा आणि संविधान शिल्लक आहे अशी बोंब मारत राहायची. अशा पद्धतीनं हा देश आता पूर्णतः लोकशाही संपवण्याच्या दिशेनं सत्ताधाऱ्यांनी मोदी सरकारने केलेली सुरुवात आहे. विरोधकांना नेस्तनाबूत करणं, विरोधकांना उद्ध्वस्त करणं, विरोधकांना संपवून टाकणं, मग विविध प्रकारच्या शासकीय यंत्रणेचा वापर असेल किंवा आत्ता गोठवलेली खाती असतील, हा जनतेचा आता उद्रेक इतका महाभयंकर होईल की यांना सडोकी पळो करून सोडतील जनता. ही स्थिती या देशामध्ये या लोकांनी आणलेली आहे. हे सत्तेचा मुकुट मरतपर्यंत आम्हीच असणार अशा आविर्भावामध्ये यांनी या देशाचा कारभार करतायत आणि त्याही पलीकडं जाऊन की विरोधकात जर शिल्लकच राहिला नाही, तो ठेवायचाच नाही आणि हा देश पूर्णतः हुकुमशाही पद्धतीनं चालवायचा हा निर्धारच या लोकांनी केलेला आहे. कधी नव्हे, आता हा देश अत्यंत, मला वाटतं या देशामध्ये आता हा देशाची लोकशाही, या देशातील संविधान आणि या देशाचं स्वातंत्र्य जे घटनेने दिलेलं आहे लोकांना, तो आता शिल्लक राहणार की नाही अशा प्रकारची परिस्थिती या देशामध्ये आता तयार झालेली आहे. नाही, महाराष्ट्रातूनही होईल. शेवट जनता ही सर्वोच्च आहे. जनतेच्या दरवाजात, जनतेच्या दरबारात आम्ही जाऊ आणि जनतेच्या दारात गेल्यानंतर जनताच योग्य याचा निर्णय घेईल आणि महाराष्ट्रात या सरकारच्या अधपतनाची सुरुवात होईल. महाराष्ट्रातून आम्हाला नक्कीच भरभरून मदत जनता करेल, हा आम्हाला विश्वास आहे. दुसरीकडे वंचित आघाडीने काँग्रेसला 7 जागांवर पाठिंब्याचे पत्र दिले आहे. यावर बोलताना ते म्हणाले, आम्ही आमच्या हायकमांडशी याबाबत चर्चा केली आहे. जर प्रकाश आंबेडकर काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देत असतील तर आम्ही त्यांना अकोल्याच्या जागेवर पाठिंबा देण्याचे सांगितले आहे. मात्र अंतिम निर्णय तेच घेतील असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत. नाही, असं आहे, आता कालही आम्ही आमच्या हायकमांडशी बोललो. जर आमचे आपले प्रकाश आंबेडकर साहेब हे जर पुन्हा काँग्रेसच्या 7 जागांना पाठिंबा देत असतील तर अकोल्याच्या जागेच्या संदर्भात पुनर्विचार व्हावा असे अनेक आमच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मागणी आहे. ते आम्ही हायकमांडला कळवलं आहे. त्यावर ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.